स्वराज्य की राजधानी रायगढ़ किला, इसकी मुलाकात का ये अंतिम वीडियो पार्ट 3 मैं अपने चैनल पे आज अपलोड कर रहा हूँ। आपने अभी तक जो मेरे को साथ दिया है, वीडियो आपको अच्छे लगे हैं, वैसे ही इस वीडियो को आप देखकर लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और एंजॉय कीजिए। वाद 400 वर्षापूर्वी येते। ते समोर बघा स्क्वेअर मध्ये बोर्ड दिले बघा, सफेद वाले बोर्ड दिसते बघा तिथे, आहे ना स्क्वेअर मध्ये बघा लावलेलं आहे ते खांबाला। तिथं काय लिहिलं माहिती आहे का सर? हिरकणी बुर्जा कडे, कडे लिहिलंय तो नाही, तिथे लिहिलंय हिरकणी बुर्जा कडे, म्हणजे त्या बोर्डाच्या कडून शेजारून आपल्याला 1.5 किलोमीटर चालत जावं लागतं। 300 फूट खाली कड्यात उतरल्यानंतर आता तुम्ही आलात ना, तेव्हा हिरकणी बुर्जाच्या खालूनच आला। तर तुम्हाला सांगणारा कोणी नसल्यामुळे आपल्या बाळासाठी उतरली ना, ती या बाजूला ही दिशा आहे। सुंदर कविता आहे, मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला ऐकवणार। चला वाकून या पुन्हा। डोका सांभाळा, डोका सांभाळा, सर्व डोक्यावर हात घेऊन या। वॉच युअर हेड, वॉच युअर हेड। बाय बाय, टाटा। डोका सांभाळा, डोका सांभाळा, वॉच युअर हेड। डोका सांभाळा, वॉच युअर हेड, वॉच युअर हेड। अभिजित पड्याळ, चला चला। सिद्धेश भाऊ, सिद्धेश ना? त्या महाराजांच्या 32 सोन्याच्या सिंहासनाचं काय झालं? तर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या 11 मार्च 1689 ला झाल्यानंतर या गडाला जुल्फिकार खानाने वेढा दिला होता। येसुबाई संभाजी महाराजांची पत्नी, हिने 7 महिने किल्ला लढवला आणि अखेरीस 3 नोव्हेंबर 1689 ला गड पडला, मोगलांनी जिंकला। तेव्हा मोगलांना जेवढा लुटता आला तेवढा त्यांनी लुटला। हा जुल्फिकार खान जेव्हा रायगडवर आक्रमण घेऊन आला होता ना, तेव्हा त्याचं नाव होतं इतिगत खान, इतिगत खान। आणि रायगडावर एवढी लूट त्यांनी केली, त्यामध्ये ते 32 मन सोन्याचं सिंहासन त्याने फोडलं, सगळं सोनं वितळवलं। येसुबाईला अटक केली, शाहू महाराजांना अटक केलं। छत्रपती शिवाजी महाराजांची एक राणी साहेब, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की ज्या राणीचा मृत्यू पुढे औरंगजेबाच्या कैदेतच झाला, त्या सकवारबाई आणि राजकीय असे 7 सदस्य त्यांनी इथे अटक केले होते। तेव्हा त्यांनी ते 32 मन सोन्याचं सिंहासन फोडलं, ते सोनं सगळं वितळून औरंगजेबाला भेट पाठवलं आणि मग ते सगळं गेल्यानंतर औरंगजेबाने त्याला जुल्फिकार खान हा किताब दिला। त्या दिवसापासून तो जुल्फिकार खान या नावाने ओळखला गेला। तेव्हा 32 मन सोन्याचं सिंहासन मोगलाने फोडलंय, आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याची प्रतिकृती आता आपण बनवलेली आहे पंचधातूची। इकडे समोर बघा खाली काही तुटलेल्या इमारतीच्या अवशेष दिसतात ना सर, या भागाला अष्टप्रधान मंडळांची कार्यालय म्हणतात। या अष्टप्रधान मंडळांची कार्यालय थोडक्यात हे 16व्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्राचं मंत्रालय होतं, हे मंत्रालय होतं। समोर जी जाळी ठेवलेली कोठडी आहे ना, खाली 22 फूट खोल आहे, मधली 20 फूट आणि ती शेवटची 11 फूट खोल आहे। सर या 3 कोठड्यांना धान्यांचं पेव कोठार म्हणतात। आता हे पेव आहे, कोठाराचे धान्य साठवलं जायचं, ग्रॅनरी वरून ओतलं जायचं आणि खालून काढून घ्यायचं। पेवाची रचना तुम्हाला माहिती। आता इथून राजगड दिसतोय, राजगड माहितीये बाळांनो, राजगड पहिली राजधानी ज्यावर महाराजांनी 28 वर्ष वास्तव्य केले, तो राजगड इथून दिसतोय, आता दिसतोय। पाहायचंय सगळ्यांना, दाखवा। समोर बघा ही भिंत आहे ना, ही भिंत आहे रायगडाची। त्या भिंतीच्या सरळ बघा एकदम शेवटी मागे जो उंच दिसतो बघा ढगांमध्ये, दोन्ही बाजूला असा सरळ आहे बघा, मध्येच थोडासा उंच आहे, तो राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, मग रायगड राजधानी। आता पुढे गेल्यावर सर राजगडाच्या शेजारी तोरणागड आहे। आता ही भिंत असल्यामुळे दिसत नाही, पुढे गेलो की मी तुम्हाला समाधीपासून तोरणा, राजगड आणि लिंगाणा एकाच वेळेस जातो। ही धान्यांची पेव कोठार। सर जेव्हा आम्ही या गडावर नव्हतो ना, 10-12 वर्षापूर्वी, जेव्हा जर तुम्ही कधी आला असाल तर इथे सूचीफलक लिहिलं होतं, त्या सूचीफलकामध्ये लिहिलं होतं अंधार कोठ्यामध्ये, अर्थात काहीच कारण
पण याच्यावरती तुम्हीच विचार करा. समोर राणी महल, तिकडे अष्टप्रधान मंडळांचे कार्यालय आणि या भिंतीच्या मध्ये महाराजांचा राजवाडा, या तिन्ही महत्वाच्या वास्तू असताना ते कैदी कसे ठेवले जातात आणि त्या काळामध्ये इथे कैदी ठेवले जायचा उपयोग, धान्यांचा उपयोग होता. आणि सर इतिहासामध्ये उल्लेख पण आला आहे, इतिहासामध्ये उल्लेख पण आहे की महाराजांनी आपले कैदी ठेवण्यासाठी काही स्पेशल गड बांधले होते, जसा साताऱ्याचा वासोट्याचा किल्ला. जा सर बघा आज पण किती भयान आहे. 5 इंग्रजांना डांबलं होतं राजापूरच्या वखारीतल्या इंग्रजांना, संभाजी राजाने तिथं, आणि इकडच्या बाजूला म्हणे लिंगाणा आहे. आणि सर इतिहासात अशी नोंद आहे मॅडम, इतिहासात अशी नोंद आहे म्हणे की लिंगाण्यावरती एका वेळेस, हा लिंगाणा किल्ला आहे ना, एका वेळेस 500 कैदी राहत होते. तर लिंगाणावरती एका वेळेस 500 कैदी राहत होते. मग स्पेशल लिंगाणा कैदखाना होता, एका वेळेस 500 कैदी राहत होते. तर इथं सोडा, इथं नाही, पण रायगडावर देखील कैदी ठेवण्याचा प्रश्न नव्हता. हे पेबाय कोठारीचे धान्य साठवलं जायचं. आता आणखीन पुढे जाऊन परत येताना कधी आला तुम्ही नसेल, आमच्यातलीच काही माणसं, आमच्यातलीच काही हुशार, ज्याने गडाचा खूप अभ्यास केलाय, ज्याने खूप इतिहास वाचलाय, ते सांगतात की महाराजांच्या काळामध्ये धान्यांचं पेव आणि पेशव्यांच्या काळामध्ये कैद्यांच्या कोठड्या. पण सर माझ्या 22 वर्षाच्या अभ्यासामध्ये, माझ्या अभ्यासात हे आलेलं आहे की पेशव्यांचा आणि रायगडाचा फारसा संबंध झाला नाही. कारण 1611 गड पडला, मोगलांनी जिंकला. 1619 पासून हा गड 1733 पर्यंत सर मोगलांच्या ताब्यात होता. तेव्हा गडाला इस्लामगड असं नाव होतं. 1734ला आपल्या आजोबांची राजधानी आपल्या ताब्यात असावी म्हणून छत्रपती शाहूराजाने औंधचे पंतप्रतिनिधी आणि पहिला बाळाजी विश्वनाथ याच्या मदतीने गड मराठी सत्तेला मिळवून दिला खरा सर. पण तोपर्यंत गडाचं राजकीय स्वरूप उतरलं होतं. सातारा कोल्हापूर 2 गाड्या झाल्याच होत्या आणि पेशवेतर जाऊन पुण्यात थांबले होते. त्यावेळी पेशव्यांना रायगडाचा फारसा संबंध झाला नाही. आणि कैदी ठेवायचेच म्हटले ना सर, तर इथं त्या कैद्यांना मलमूत्रासाठी जागा हवी आहे, त्याला अन्न पाणी द्यायला हवाय, अशी काही व्यवस्था इथे नाही सर. ते मधलं पॅकिंग आहे, दगड पॅक केला ना, पुढचा भागात पडलेला म्हणून आतमध्ये हवा पण जाणार, बाहेरची हवा आतल्या धान्याला लागायला नको. किमान 6 महिने तरी लोकांना खाण्याच्या योग्य राहील अशा प्रकारे हे पॅक बंद केलं जायचं. हे धान्यांचं उपयोग कोठा राहायचं. तुटलेले 4 चौथरे आहेत, 4. ह्या 4पैकी समोरचे जे 2 आहेत ना सर, हा एक आणि त्या पुढचा, हे 2 फार महत्वाचे. कारण आपल्या समोरचा जो पहिला चौथर आहे ना, हा राजांचा खरा राहता राजवाडा होता सर. यावर ह्याच्या दगडांच्या खुणा दिसतात ना तुम्हाला, पिलर्स असून इथं राजांची त्या काळामध्ये 2 मजली इमारत उभी होती, 2 मजली. याशिवाय एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्या राजांचा याच राजवाड्यामध्ये 3 एप्रिल 1686 ला मृत्यू झाला होता. आणि सर इथूनच पलीकडच्या बाजूला एक मंदिर आहे, तेव्हा तिकडे ते जगदीश्वराचं, वाडेश्वराचं, महादेवाचं मंदिर, त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला ते गोलाकार व्हाईट छत्र दिसते बघा, त्या छत्राच्या ठिकाणी महाराजांच्या शरीराला अग्नी दिलाय आणि ती राजांची समाधी आहे. तर महाराजांचा राहता राजवाडा इथेच आपल्या राजांचा 3 एप्रिल 1686 ला मृत्यू झाला. तर गेल्या 22 वर्ष या गडावर मी मार्गदर्शन करतो. पण या 22 वर्षामध्ये या चौथऱ्यावर मी कधी चढलो नाही. आणि ज्या ग्रुपनं मी मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांना मी विनंती केली की आपण यावर चढू नये. कारण समाधीची जागा जेवढी आपल्याला पवित्र आहे ना, तेवढी जागा आपल्याला पवित्र आहे. कारण आपल्या राजाने त्यांच्या जीवनाचा शेवटचा श्वास या ठिकाणी घेतला. तर इथे येणारे लाखो शोधकर्ते माती उचलून आपल्या कपाळी फसतात. कारण ही जागा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं सोनं करण्याची जागा. त्यामुळे माझी आपणास विनंती असेल की आपण यावर चढू नये. दर्शन घ्या. त्या टाक्या पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या राजवाड्याच्या कडेला आणि कोपऱ्यामध्ये खाली जे आयताकृती बांधकाम आहे ते राजांचं स्नानगृह पाहून आपण रायगडाची समोरची बाजू पाहण्यासाठी जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हे कोपऱ्यामध्ये खाली जे आयताकृती बांधकाम आहे बघा इकडे, त्या टाक्या वाटपच म्हणावं लागेल. आणि का म्हणू नये, कारण 350 वर्षापूर्वी राणीवाशामध्ये जर का टॉयलेटची भांडी मी तुम्हाला दाखवली ती होती, तर हे स्नानगृह वाटप पाहू शकतो. म्हणजे सगळं जुनं आहे, फक्त आपण मॉडिफाय केलं, फक्त मॉडिफाय केलंय, बाकी काही नाही नव्हतं, सगळं जुनं आहे. तुम्ही इकडे रेकॉर्डिंग करायचं, मी इकडे दाखवणार, असं फिरून दाखवा. हा
ही अभिनेत्री किंवा वर थांबला तर आपण चला चला पुढे. हा एक स्तंभ आणि पुढे काय आहे ना दोन. या दोन स्तंभांना शब्द मनोरे म्हणतात. मनोरे पूर्वी जे राजे असायचे ते राजे आपल्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी या अशा प्रकारचे मनोरे बांधायचे. हे मनोरे सजवले जायचे. यावरून त्या राजाचं वैभव का असेल याची कल्पना केली जाईल. महाराजांनी त्या काळात त्यांना किती सजवलं असेल त्याची आपल्याला कल्पनाच करावी लागेल. राहुलभाई एकावर सर हे एकावर एक असे 5 मजले होत्या. 5 मजले पण आज तुम्हाला राहुलभाई मजले बांधायचे असे. समोर बघा ती छोटी रूम आहे ना विटांमध्ये पुढे बांधलेली बघा ही विटांमध्ये बांधलेली रूम. महाराजांची टकसाळ सर करन्सी त्यांची नाणी होती ना नाणी शिवराई राजमुद्रा आणि होन इथे बनवलं जायचं. जसे हे 2 मनोरे आहेत ना त्याच्या प्रकारचं एक मनोरा इथे पण आहे सर. हे द्वादश 12 कोणी आहे आणि या समोरचा आहे ना अष्टकोनी आहे. याला महाराजांचा सज्जा गॅलरी किंवा बाल्कनी म्हणतात. तो राजवाडा दाखवला का मी तुम्हाला त्याचा हा सज्जा त्याची ही गॅलरी. आणि जर का राजवाड्याची गॅलरी होते ना तर ही रायगडाची समोरची बाजू. आपण जो रोपवेने आलो ना ती गडाची मागची बाजू होती. तर समोर जे दगडांचा आयताकृती बांधकाम आहे ना इथं त्याच्या आतमध्ये अंडरग्राऊंड जाण्यासाठी तो एल टाईपचा दगड दिसतो बघा त्या कोपऱ्यामध्ये. त्या कोपरी दगड मारतो बघा इथून खाली 11 पायऱ्या आहेत. त्या उतरून आपण खाली गेलो आपण पूर्णपणे अंडरग्राऊंड खाली ते जमिनीमध्ये जातो. जमिनीमध्ये गेल्यावर जमिनीमध्ये एक दगडांमध्ये बांधलेली रूम मिळते. जास्त मोठी नाही सर. इथे खाली जमिनीमध्ये आडवाय धाचीची एक छोटी रूम आहे ज्या रूमला खलबतखाना म्हणतात. खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. सर आपण म्हणतो ना सगळ्यात शेवटी उंच दिसतो बघा लिंगाण्याच्या शेजारी तो तोरणागड. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तो तोरणा. आणि त्या तोरण्याच्या इकडे बघा हा इकडे मागे आहे ना या बाजूला बघा तो शेवटचा दोन्ही बाजूला सगळ्या मध्ये थोडासा उंच आहे राजगड. मगाशी दाखवलेला मी तुम्हाला बोलले ना भिंत आहे म्हणून दिसत नाही तर तोरणा पण दिसतो. तो तोरणा दिसला. सर हे जगदीश्वराचं वाडेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. या मंदिराचं विशेष काय या मंदिराची रचना आहे ना 2 मिनिटात. या मंदिराची रचना सर दुरून खटकण्यासारखी वाटते तुम्हाला. पाहत होता ना विचारलं मला बऱ्याच वेळा तुम्ही असं का तर मोगलाने दुरून कुठून पाहिलं तर त्याला ते त्यांचं मस्जिद वाटावं. त्याने ते तोडू नये ते सेफ राहावं म्हणून त्याची रचना आहे तशी. पण ते आहे महादेवाचंच मंदिर. या मंदिराचं विशेष काय सर तर महाराज नेहमी या मंदिरात दर्शनाला यायच्यात. मंदिराचं विशेष आहे. याशिवाय महाराजांच्या दरबारात त्यांचा एक कवी होता ज्या कवीचं नाव होतं भूषण. या भूषणाच्या महाराजांची भेट सर इथेच झाली. भूषण हा मूळचा उत्तर प्रदेशातला होता. केवळ महाराजांना पाण्याच्या मोहापायी इथे आला. रात्रीचा मुक्काम याच मंदिरात. महाराज तर नेहमी सकाळी महाराजांनी सकाळी जगदीश्वराचे दर्शन त्याच वेळेस या भूषणाने महाराजांना पाहिलं सर. आणि भूषणाच्या तुम्ही कविता बाहेर पडली. जी कविता राजाने भूषणाकडून 14 वेळा ऐकलेली 14 वेळा. आणि कविता आता तुम्ही ऐकत होता. एक 7-8 वर्षापूर्वी स्टार प्रवाह चॅनलला नितीन चंद्रकांत देसाई याने राजा शिवछत्रपती सिरियल सुरू केलेली आणि त्या सिरियलच्या टायटल सॉंगलाच नितीन देसाईने कविता बसवली होती. मग आठवतं का तुम्हाला काय होतं राजा शिवछत्रपतीचं टायटल सॉंग? बराबर सर बराबर. भूषणाने महाराजांना पाहिलं ना भूषण या मंदिरातच म्हटला की इंद्रजीवी जिंब पर बाड वसुदंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है पवन बारी बाह पर संबुरति नाह पर जो साहस बाह पर राम द्विज राज है दावाद मुदुंड पर चितामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेज तम अंश पर कान जीवी कंस पर तो मिलेंच बंस पर शेर शिवराज है शेर शिव. तर ही कविता राजाने भूषणाकडून 14 वेळा ऐकलेली. 14 वेळा. त्या कवितेची भाषा धन्यवाद. त्या कवितेची भाषा आहे ना ब्रज भाषा मथुरेकडे चालते त्या भाषेतली कविता सर. या कवितेच्या 2 ओळींचा अर्थ सांगतो. पूर्ण कवितेचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. कवी काय म्हटलं असेल कवितेत एका ठिकाणी की रावण सदंब पर रघुकुल राज जसा दृष्ट रावणावरती प्रभू रामचंद्राने विजय मिळवला. याच कवितेत म्हटले त्याने एका ठिकाणी की तेज तमांस पर कान जिमी कंस पर जसा दृष्ट कंसावरती श्रीकृष्णाने विजय मिळवला. आणि कवितेच्या शेवटच्या वेळी कवी म्हणतोय की त्यो म्लेंच बंस पर शेर शिवराज. सर त्या काळात मोगलांना म्लेंच म्हटलं जायचं आणि तसाच मोगलांवरती म्लेंछांवरती विजय मिळवण्यासाठी या शेर शिवाजीचा जन्म झाला असं त्यांनी त्या कवितेत म्हटलं होतं. त्या मंदिराचं विशेष आहे सर. हाच भूषण म्हटलं होता की मंदिर गिरावते भिरावते निशान आली ऐसे डुबे राव राणे सभी गए दबकी गौर गणपती
औरों को देत ताप अपनी ही बाराई तो मार गई डुबकी पैर पिगंबर दिगंबर दिखाई देते तो कासीहू की कला जाती कासीहू की कला जाती मथुरा में मस्जिद बसती गर न होते शिवराज तो सुन्नत होती सबकी तो सुन्नत होती सबकी हा कविभूषण म्हटलेला होता. हा प्रतिभावंत कवी महाराजांना या मंदिरात मिळाला होता. वरचं काम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने 1926 साली. याच्या आतमध्ये तांब्याच्या पेटीमध्ये महाराजांची अस्थी आहे. ऐकलं का? याच्या आतमध्ये तांब्याच्या पेटीमध्ये महाराजांची अस्थी आहे आणि इथे महाराजांची ही समाधी आहे. त्या समाधीच्या समोर बांगड्यापत्राची समाधी असते. हा वाघ्याबद्दल वाद चालू आहे. आपल्याला इथं माहिती त्यामुळे ते इथे दर्शन घेतलं असेल तर आपण पुढे सावलीला जाऊ. त्याने मला थोडं डिस्टर्ब केलं तिथे. या आले सगळे काही पुढे आहे ना, फक्त मध्ये रस्ता ठेवा. आणि ही माहिती खूप मागे राहिली. समाधीविषयी विशेष माहिती आहे आणि ही माहिती तुम्ही पण इतरांपर्यंत अवश्य पोहोचवा. कारण तुम्हाला कधी कुणी तुम्हाला कधी कुणी केव्हा विचारलं दादा रस्त्यात उभे राहू नका प्लीज बाजूला सरका, तुम्हाला कधी कुणी केव्हा विचारलं समाधीविषयी विशेष माहिती बघा, तुम्हाला जर का कधी कुणी केव्हा विचारलं की शिवसमाजचा शोध कोणी आणि कधी लावला, जर तुम्ही विचारलं शिवसमाजचा शोध कोणी आणि कधी लावला तर त्याला अवश्य सांगा की शिवसमाजचा शोध 1869ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी लावला. आणि पहिली शिवजयंती 1870ला या माणसाने पुण्यात सुरू केली. सर बा महाराजांच्या जीवनावरचा पहिला पोवाडाही महात्मा फुल्यांनीच लिहिलेला आहे. आणि ती शिवजयंती नसायची बाळा, शिव जन्म उत्सव, आणि तो 10 दिवस चालायचा पुण्यामध्ये. 10 दिवस. महात्मा फुल्यांच्या निधनानंतर ही शिवजयंती लोप पावली. ती पुन्हा 1896 नंतर पुन्हा लोकमान्य टिळकांनी या शिवजयंतीचा जीर्णोद्धार पुढे सुरू केला असं आहे. सर हे तुम्हाला लिंगाणा दाखवला, मी तोरणागड दाखवला, रायगड इथे संपत नाही सर. याच्या पुढे आणखीन 1 किलोमीटर चालत जावं लागतं. अर्धा दिवस लागतो रायगड इकडचा भाग पाहण्यासाठी. शिबंदीची वसाहत हे दिसतात ना, शिबंदीची वसाहत, हेनरी ऑक्झर्डनचा वाडा, काळा आऊत, 12 टाकी, अशी बरीचशी स्थळं आहेत की जे पाहण्यासाठी अर्धा दिवस लागतो. पण लोक एका दिवसामध्ये एवढा रायगड पाहतात. तिथे पायरीमध्ये एक लेख लिहिलाय बघा. या बाजूला एक लेख होता, मी बघितला का या भिंतीकडे? बघितला ना सर? मी तिथे उभं राहून राहिल्यामुळे मी इकडे आलो. तो रायगडावर एकमेव शिलालेख आहे सर, ज्या लेखावरून पूर्ण रायगडाचं संशोधन झालंय. आणि या लेखाला मी तर हिरोजी इंदुरकरांचं गॅरंटी पत्रकच मानतो. पाहिजे तर माहिती झाल्यानंतर तिथं जाऊन बघून या. तिथं पूर्णपणे संस्कृतमध्ये तो लेख आहे ना, संस्कृतमध्ये लिहिलाय. तिथं काय लिहिलंय ते मी तुम्हाला ऐकवतो, कारण 25 वर्ष वाचून माझ्या तोंडपाठ झालाय. तिथं पहिलीच ओळ आहे सर, पहिलीच ओळ आहे, श्री गणपती नमः प्रासादो जगदीश्वरस्य जगताम आनंदो दोनुदनया श्रीम छत्रपते शिवस्य नृपते शिवासने तिष्ठिता. पुढे लिहिले त्याने, शाके शन्नो बाणभूमी गण नादानंद समस्तरे ज्योती राज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेच शार्पे चितो. पुढे लिहिले त्याने, वापी कूप तडाग, वापी कूप तडाग डागराज हिरू चिरम्य मनवितिको स्तंभे कुंभीगुरे नरेंद्र सदने रम्रलिहिमीते. पुढे लिहिले त्याने, श्री मदराय गिरो गिराम विषयी हिरा जिना निर्मितो. आणि शेवटची ओळ आहे त्या लेखाची, शेवटची ओळ आहे, याव चंद्र दिवा करो
बिल सत्तास्तव मृंग. सर पहिली जे 2.5 ओळी आहेत ना त्याबद्दल त्यांनी राज्याभिषेकाबद्दलच लिहिलेलं. 3.5 ओळीमध्ये ते राज्याभिषेकाच्या वेळेस काय काय बांधकाम केले ते लिहिलंय आणि शेवटची ओळ आहे त्याच्यात त्या बांधकामाची गॅरंटी दिली, म्हणून त्याला आम्ही गॅरंटी पत्र म्हणतो. तिथं पहिलं लिहिलं की प्रासादो जगदीश्वराच्या जगता मानतो दोनूच नया. तो म्हणतोय की समोर जो जगदीश्वराचा प्रासाद आहे, परंतु हा जगदीश्वर कसा, तर जगाला आनंद देणारा हा जगदीश्वर, जगदीश्वर जगाला आनंद देणारा हा जगदीश्वर, याच्याच दोनूच नया, याच्याच आज्ञेने श्रीम छत्रपती शिवस्त नृपते, नृप राजा झाले, शिवाजी महाराज राजा झाले, जगदीश्वराच्या आशीर्वादाने महाराज राजा झाले. सिंहासने तिष्ठिता सिंहासनावर बसले, सिंहासने तिष्ठिता सिंहासनावर बसले, महाराज राजा झाले. पण महाराज नेमके राजा कधी झाले त्याची तारीख काय होती, म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ती त्यांनी त्याच्यात तारीख पण सांगितली त्यांनी राज्याभिषेकाची. आता सर संस्कृतमध्ये अंक लिहिले जात नाही का, संस्कृतमध्ये सर अंक लिहिले जात नाही, म्हणून त्यांनी महाराजांच्या तारखेला सांकेतिक शब्द दिला. कधी महाराज जगदीश्वरा राज्याभिषेक झाला तर ते म्हणतायत शाके 96. दादा रस्त्यात उभे राहू नका. शाके 96 म्हणजे शके 96. बाणभूमी सर, बाणभूमी मॅडम, बाण त्या काळामध्ये बाण हे 5 पवित्र मानले जायचे आणि भूमी किती तरी, बरोबर ना, बाण किती तर 5 आणि भूमी किती तर 1. बाणांचे 5 भूमीचा 1 आणि 5 15, 1 आणि 5 भूमीचा 1, बाणांचे 5 15. शालिवान शके 1596. गण नादानंद आनंद नाम संवत्सर चालू असताना राज ज्योतिषांनी दिलेल्या शुक्ल पक्षाच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराज सिंहासनाधीश्वर झाले. आता तेव्हा सिरोजींनी गडावर काय काय बांधकाम पूर्ण केले होते तर त्यांनी लिहिलंय वापी. सर वापी, वापी म्हणजे मोठ्या विहिरी, वापी म्हणजे मोठ्या विहिरी, कूप म्हणजे लहान विहिरी ज्याच्यातून फक्त पोरेनेच पाणी काढू शकतो, तडाग म्हणजे तलाव, राजुरुचिर म्हणजे चिरेबंद वाडे, रम्य वन, वन बनवलीच बोलतो हिरोजी म्हणतोय मी गडावरती वन बांधली. सर वन बांधली जात नाही, मग काय बांधलं जातं तर बाग बगीचा बनवला जातो, म्हणून त्याने वन बांधली म्हणजे गडावर त्याने बाग बगीचा बनवला म्हणतोय मी. वितिको स्तंभे सप्तमनोरे कुंभीपुरे हत्तीखाने नरेंद्र सदने, नरेंद्र सदने म्हणजे मेना दरवाजा आणि नगारखाना कागद फाडून दाखवला तो सगळा भाग पाहिला तो नरेंद्र सदने. रमरली मितेश्री मदराई गिरो गिराम विषय हिरा जिना निर्मितो, हे सगळं बांधकाम हिरोजी इंदुलकरांनी मदराई गिरो हनुमंताच्या कृपेने तयार केले. आणि शेवटच्या वेळी त्यांनी गॅरंटी दिली, शेवटच्या वेळी त्यांनी तिथे गॅरंटी दिली की यावत चंद्र दिवा करू गेले 27 मृंगमध्ये. ते म्हणतायत या पृथ्वीवरती जोपर्यंत चंद्र आणि दिवा करू सूर्य दिसत आहे ना तोपर्यंत मी बनवलेल्या वास्तू तशाच्या तशात राहतील. हा 400 वर्षापूर्वी त्या आर्किटेक्टने दिलं त्याचं गॅरंटी पत्र काय, आताच आर्किटेक्ट देऊ शकत नाही, त्याचं बांधकाम किती दिवस टिकते. आणि सर तिथे ह्या पायरीमध्ये इथं लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. तर ज्याने हा गड बांधला त्या आर्किटेक्टचं नाव इथं लिहिलंय. या गडावरती महाराजांनी कुठं आपला स्वतःचा नक्की किल्ला माझा होता मात्र ज्याने बनवला त्याचं लिहिले. साहेबजी ते राजाचं नाव नाही हो, त्याच्या कलाकाराचं नाव लिहिलं गेलं. मग हे हो कसं, हे कसं. तर जेव्हा रायगड बांधून पुढे झाला दरबारामध्ये शिवराज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी हिरोजींना दरबार विचारलं हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवं आहे. हिरोजी म्हटले की महाराज मला माझं स्वतःचं नाव लिहिण्याची परवानगी द्या, हेच मला माझं मी बक्षीस समजेन. महाराज म्हणले हिरोजी जा, ज्या ठिकाणी लिहायचं आहे त्या ठिकाणी लिहू शकता. आता बक्षीस रूपाने राजाने हिरोजींना नाव लिहिण्याची परवानगी दिली होती नसतं, नगारखान्यावर पण लिहिलं असतं, या गडाचा मुख्य दरवाजा खाली तिकडे महादरवाजावर लिहिलं असतं. पण या सगळ्या उंचावरच्या जागा असून त्या माणसाने स्वतःचं नाव तिथं पायरीत लिहिलंय. तर पायरीमध्ये का हो पायरीमध्ये तर महाराज नेहमी सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला जायचेत ना, यायचेत ना त्या महाराजांचं पहिलं पाऊल याच पायरी समोर पडायचं. सांगायचं तात्पर्य एवढंच की बांधकाम हिरोजींना गर्भ चढला नाही हो, तो महाराजांच्या चरणी पर्यायी या जगदीश्वराच्या चरणी ते नतमस्तक झाला आणि म्हणतोय की महाराज हा हिरोजी तुमच्या सेवेसाठी सदैव आहे. तर महाराजांनी या अशी माणसं तयार केली म्हणून आऊसाहेबांना हयात असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झालेलं पाहता आलं. या अशा माणसांमुळं, या अशा माणसांमुळं. सर इथे मी जरी 2 दिवस बोललो तरी रायगड संपत नाही. पण लोक एका दिवसामध्ये एवढं सगळं महत्त्वाचं पाहतात की माझी रायगडाची महत्त्वाची माहिती थांबवतो. व तुमचा निरोप घेण्यापूर्वी सांगणे गरजेचं आहे साहेब, तुमचा निरोप घेण्यापूर्वी सांगणे गरजेचं आणि सांगणे ही काळाची गरज आहे. म्हणून येणाऱ्या आणि मी माहिती सांगणाऱ्या माझ्या प्रत्येक ग्रुपला या शिव समाधीवर आल्यानंतर मी सांगतो की अंधार काळ झाला
मी सांगतो की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्रालाच नव्हे, या महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला पुन्हा एकदा जिजाऊ दिवा पाहिजे. नक्कीच मी केलेलं हे 2 तासाचं गडदर्शन तुम्हाला आवडलं असेल. हा रायगड हे शिवचरित्र सदैव तुम्हाला जीवनामध्ये स्फूर्तीदायी आणि प्रेरणादायी ठरली राहील. इथे थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.